उद्या प्रहारचे नेते बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये भव्य मोर्चा निघणार आहे। आज शेकडो ट्रॅक्टरसह शेतकरी नागपूरकडे रवाना होणार आहेत। कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी नागपूरमध्ये धडक देणार आहेत आणि निर्णय घेतल्याशिवाय माघारी परतणार नाही असा निर्धार आहे। मुक्काम करण्याची त्यामुळे मानसिकता घेऊन शेतकरी नागपूरमध्ये धडकणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलंय। तर बच्चू कडूंचा उद्या नागपूरमध्ये हा भव्य मोर्चा असणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नागपूरमध्ये बच्चू कडू यांनी एकवटण्याचं आवाहन केलेले आहे। हजार ट्रॅक्टर आमचे राहील अमरावती जिल्ह्यातले आणि हे सगळे ट्रॅक्टर घेऊन उद्या संध्याकाळपर्यंत म्हणजे आमचे वर्धेला मुक्काम राहील। पहिला वर्धेला मुक्काम राहील, नंतर नागपूरकडे आम्ही सकाळी कूच करू। स्वतः डब्बे म्हणजे इव्हन स्वयंपाकाची सगळ्या म्हणजे साहित्यासह आता शेतकरी उतरणार आहे आणि त्यांचं म्हणणं आहे का आता जे काही आंदोलन होईल ते आरपार झालं पाहिजे। निर्णय घेतल्याशिवाय आपण हटू नये। 15 दिवस आहे काय आणि किती काही दिवस आंदोलन करायची वेळ पडली तर आम्ही करण्याची तयारी आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळी आपल्याबरोबर थेट अमरावतीमधून जोडले गेलेत। अनिरुद्ध, नागपूरमध्ये भव्य असा हा सगळा मोर्चा असणार आहे। बच्चू कडूंनी सगळ्या शेतकऱ्यांना तिथे एकत्रित येण्याचं आवाहन केलंय। आजपासून सगळे ट्रॅक्टर्स आहेत बच्चू कडू शेतकऱ्यांसहित नागपूरला रवाना होतात। काय नेमके तपशील आहेत? नक्कीच बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा जो आहे तो शेतकरी कर्जमाफीसाठी उद्या मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात धडकणार आहे आणि आज बच्चू कडू यांच्या कुरळपूर्णा या निवासस्थानावरून बच्चू कडू हे शेकडो ट्रॅक्टर घेऊन काहीच वेळामध्ये आता नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहे। आज रात्रीचा जो मुक्काम आहे बच्चू कडूंचा तो वर्धेमध्ये असणार आहे आणि यानंतर हा मोर्चा जो आहे तो आता नागपूरच्या दिशेने जाणार आहे। मोर्चाच्या आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बच्चू कडू यांना जे आहे ते चर्चेचं निमंत्रण आलेलं आहे आणि त्यामुळं आता बच्चू कडू नेमकी काय भूमिका घेतात, शेतकरी नेते काय नेमकी भूमिका घेतात याकडे खऱ्या अर्थानं लक्ष लागलेलं आहे। आपण जर पाहिलं तर अशा प्रकारे ट्रॅक्टर जे आहे ते पाणी भरून नागपूरच्या दिशेनं रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात या मोर्चाची जी आहे ती जय्यत तयारी झाल्याचं इथं दिसून येत आहे। सध्या जर पाहिलं तर सध्या बच्चू कडू हे त्यांच्या कुरळपूर्णा येथील निवासस्थानावरून वर्धेच्या दिशेनं रवाना होत आहे आणि आता निर्णय झाल्याशिवाय परतायचं नाही। कितीही दिवस नागपुरात राहायचं काम पडलं तरी चालेल या भूमिकेत बच्चू कडू सध्या आपल्याला दिसत आहे। अनेक शेतकरी जे आहेत ते आपल्या जेवणाचं साहित्य घेऊन नागपूरच्या दिशेनं रवाना होत आहे। शेळ्या असतील, मेंढ्या असतील, बकऱ्या असतील, गुरढोरं असतील हे सर्व घेऊन शेतकरी नागपूरच्या दिशेनं आपल्याला रवाना होताना दिसत आहे। त्यामुळे बच्चू कडूंचा हा ट्रॅक्टर मोर्चा नेमका काय वळण घेतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी अनिरुद्ध, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। अनिरुद्ध दवाळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।